नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर. खरी शिवसेना कोणती याचा परिचय एकनाथ शिंदेंनी करून दिला. मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य. गेल्या 10 ते 15 वर्षात मुंबईत एकही व्यवसाय आणला नाही, उलट उद्योग गुजरातला नेले. तर शहांना फोडाफोडीच्या राजकारणासाठी गृहमंत्री केलं का? अमित शहांच्या दौऱ्यावर वैभव नाईक यांची खोचक टीका. विट्स हॉटेल लिलाव प्रकरण. मुदतीत रक्कम न भरल्यानं संजय शिरसाट यांच्या मुलाचा लिलाव अर्ज बाद. लिलावात प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीकडून हॉटेल घेण्यासाठी अर्ज दाखल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याचं प्रकरण. दिल्लीतून नामांकित ज्योतिषाला अटक. अशोक शर्मा असं अटक केलेल्या ज्योतिषाचं नाव. त्याच्याच सांगण्यावरून महिलेनं खंडणी मागितल्याचा आरोप. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ. पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील घटना. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डीत जवखेडे खालसा इथं आरतीवरून 2 गटात वाद. कानोबा उर्फ तांबोळ देवस्थानात धक्काबुक्की. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे नागोठणे आणि आसपासच्या गावांना मोठा फटका. 400 वर्षांपूर्वी बांधलेल्या वरवटणे पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. 4 दिवसांपूर्वीच माझानं या पुलाची दुरवस्था दाखवली, तरीही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. विठ्ठल मंदिरात नवीन वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित. मंदिरातील नैसर्गिक झरोखे देखील खुले. यामुळे भाविकांना थंडगार वातावरणात लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार. संभाजी भिडे यांनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य. संचेती हॉस्पिटलजवळ संभाजी भिडे यांनी घेतलं तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन. वारकऱ्यांकडून सुद्धा जय श्रीरामच्या घोषणा. संत मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात दाखल. गेवराई तालुक्यातील गडी इथं रिंगण सोहळा संपन्न. तर संत आज मुक्ताईंची पालखी पाडसिंगी इथं मुक्कामी राहणार. इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज 8वा दिवस. इराणमधील तेहरानच्या लाविझान भागात इस्रायलचा हल्ला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी या भागात लपलेले असल्याची माहिती. इस्रायलच्या हल्ल्यात इराणी अणुशास्त्रज्ञ ठार. इस्रायलची माहिती. तर हा हल्ला तेहरानमध्ये झाल्याची राज्य प्रसारण संस्थेची माहिती. या आठवड्यात इस्रायली हल्ल्यात 5 इराणी रुग्णालयांचं नुकसान. इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीच्या प्रमुखांची माहिती. इराणचा व्याप्त पॅलेस्टाईनवर 14व्यांदा क्षेपणास्त्र हल्ला. व्हिडिओ समोर. इराण इस्रायल युद्धात हस्तक्षेप केला तर गंभीर परिणाम होतील. रशियाचा अमेरिकेला इशारा. तर चीननेही अणुतळांवर केलेल्या हल्ल्याला केला निषेध. अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा नकार. इस्रायली हल्ले सुरूच असताना समोर आली प्रतिक्रिया. भारतानं दिलेल्या पाठिंब्यानंतर इराण दूतावासाच्या वतीनं मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जावेद होसैनी यांच्याकडून आभार. कोणतेही कारण नसताना आमच्यावर हल्ला करण्यात आला. आम्हाला भारतासमोर योग्य चित्र मांडायचे. मोहम्मद जावेद होसैनी यांचं वक्तव्य. रामबन जिल्ह्यातील त्रासबल क्रिकेट मैदानावर भारतीय सैन्याचा सामूहिक योगा. 200हून अधिक विद्यार्थी सहभागी. विशाखापट्टणममध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी रचला विश्वविक्रम. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला 25,000 विद्यार्थ्यांचा एकाच वेळी योगाभ्यास. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. आमिर खानच्या सितारे जमी पर चित्रपटाचं स्क्रीनिंग. अभिनेता सलमान खाननं लावली हजेरी. दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गायकांनी लावली उपस्थिती. आणि यानंतर आता आढावा घेऊयात या तासातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा.